मित्रांनो, आज आपण बघणार आहोत चालू घडामोडी 6 डिसेंबर 2024. प्रश्न क्रमांक 1. महाराष्ट्रातील मागास जिल्ह्यातील आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी जागतिक बँकेने किती कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले आहे? ऑप्शन ए 1594, ऑप्शन बी 1577, ऑप्शन सी 1540, ऑप्शन डी 1544. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 1594. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 2. इस्रोने कोणत्या रॉकेटच्या साहाय्याने प्रोबा 3 मोहिमेअंतर्गत 2 उपग्रह यशस्वी प्रक्षेपित केले आहे? ऑप्शन ए PSLV C58, ऑप्शन बी PSLV C57, ऑप्शन सी PSLV C59, ऑप्शन डी PSLV C56. याचा आन्सर आहे ऑप्शन सी PSLV C59. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 3. इस्रोने PSLV C59 रॉकेटच्या साहाय्याने प्रोबा 3 मोहिमेअंतर्गत कोणत्या संस्थेचे 2 उपग्रह यशस्वी प्रक्षेपित केले आहे? ऑप्शन ए नासा, ऑप्शन बी इसा, ऑप्शन सी जाक्सा, ऑप्शन डी DRDO. याचा आन्सर आहे ऑप्शन बी इसा. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 4. सय्यद मुश्ताक अली T20 क्रिकेट स्पर्धेत कोणत्या संघटनेने T20 क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या उभारली आहे? ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी कोलकाता, ऑप्शन सी इंदोर, ऑप्शन डी बडोदा. याचा आन्सर आहे ऑप्शन डी बडोदा. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 5. सय्यद मुश्ताक अली T20 क्रिकेट स्पर्धेत बडोदा संघाने T20 क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोच्च किती धावसंख्या उभारली आहे? ऑप्शन ए 340, ऑप्शन बी 345, ऑप्शन सी 349, ऑप्शन डी 344. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 349. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 6. महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड झाली आहे? ऑप्शन ए एकनाथ शिंदे, ऑप्शन बी देवेंद्र फडणवीस, ऑप्शन सी अजित पवार, ऑप्शन डी चंद्रकांत पाटील. याचा आन्सर आहे ऑप्शन बी देवेंद्र फडणवीस. नंतरचा प्रश्न क्रमांक 7. महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांनी कितव्यांदा शपथ घेतली आहे? ऑप्शन ए 6, ऑप्शन बी 5, ऑप्शन सी 4, ऑप्शन डी 3. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 6. नंतरचा प्रश्न क्रमांक 8. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे? ऑप्शन ए 20, ऑप्शन बी 19, ऑप्शन सी 18, ऑप्शन डी 21. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 21. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 9. इस्रोने PSLV C59 रॉकेटच्या साहाय्याने कोणत्या ठिकाणाहून प्रोबा 3 मोहिमेअंतर्गत इसा संस्थेचे 2 उपग्रह यशस्वी प्रक्षेपित केले आहे? ऑप्शन ए ओडिसा, ऑप्शन बी श्रीहरिकोटा, ऑप्शन सी हैदराबाद, ऑप्शन डी मुंबई. याचा आन्सर आहे ऑप्शन बी श्रीहरिकोटा. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 10. कोणत्या देशाचे पंतप्रधान मिशेल बार्निये यांनी राजीनामा दिला आहे? ऑप्शन ए जपान, ऑप्शन बी जर्मनी, ऑप्शन सी ब्रिटन, ऑप्शन डी फ्रान्स. याचा आन्सर आहे ऑप्शन डी फ्रान्स. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 11. पुरुष ज्युनियर हॉकी आशिया कप 2024चे आयोजन कुठे करण्यात आले होते? ऑप्शन ए सौदी अरेबिया, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी ओमान, ऑप्शन डी इराक. याचा आन्सर आहे ऑप्शन सी ओमान. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 12. इंडियन कौन्सिल ऑफ हिस्टॉरिकलच्या चेअरमनपदी कोणाची निवड झाली आहे? ऑप्शन ए रघुवेंद्र तवर, ऑप्शन बी विजय जैन, ऑप्शन सी राजेश कुमार, ऑप्शन डी राकेश खन्ना. याचा आन्सर आहे ऑप्शन ए रघुवेंद्र तवर. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 13. भारतीय उद्योग परिसंघ शिखर संमेलन 2024चे आयोजन कुठे करण्यात आले? ऑप्शन ए कोलकाता, ऑप्शन बी हैदराबाद, ऑप्शन सी चेन्नई, ऑप्शन डी नवी दिल्ली. याचा आन्सर आहे ऑप्शन डी नवी दिल्ली. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 14. जागतिक मृदा दिन साजरा करण्यात येतो? ऑप्शन ए 4 डिसेंबर, ऑप्शन बी 5 डिसेंबर, ऑप्शन सी 7 डिसेंबर, ऑप्शन डी 6 डिसेंबर. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 5 डिसेंबर. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 15. देवेंद्र फडणवीस यांनी कितव्यांदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे? ऑप्शन ए तिसऱ्यांदा, ऑप्शन बी पहिल्यांदा, ऑप्शन सी दुसऱ्यांदा, ऑप्शन डी चौथ्यांदा. याचा आन्सर आहे ऑप्शन ए तिसऱ्यांदा. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 16. युरोपीय स्पेस एजन्सीचे प्रोबा 3 मिशन कोणी लॉन्च केले आहे? ऑप्शन ए नासा, ऑप्शन बी DRDO, ऑप्शन सी इस्रो, ऑप्शन डी जाक्सा. याचा आन्सर आहे ऑप्शन सी इस्रो. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 17. कोणत्या देशाचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक हे भारताच्या 2 दिवसीय दौऱ्यावर आले आहेत? ऑप्शन ए अफगाणिस्तान, ऑप्शन बी नेपाळ, ऑप्शन सी UAE, ऑप्शन डी भूतान. याचा आन्सर आहे ऑप्शन डी भूतान.
मित्रांनो, अशाच चालू घडामोडी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या वाचनात काय चूक वाटल्यास मला क्षमा असावी. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.